गुड आफ्टरनून सर. फ्रेश एकदम पुन्हा नवीन लेक्चर सुरू करायचं आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे? प्रोबॅबिलिटीचा प्रॅक्टिस सेट 5.2 बघणार आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण 5.1 बघितलेलं आहे. मग आता आपण लास्ट लेक्चरला बघितलंय, याच्यामध्ये 3 महत्वाच्या कन्सेप्ट होत्या. कोणत्या कन्सेप्ट होत्या? एक आहे कॉइन. कॉइन जर आपण टॉस जर केला तर किती प्रोबॅबिलिटी असते, किती पॉसिबिलिटी असते? 2. एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. सेकंड आपण काय बघितलं? डाय किंवा डाईस म्हणतो आपण त्याला, ज्याला किती साइड्स असतात? टोटल 6 साइड्स असतात. आणि तिसरं काय बघितलं होतं आपण? पत्ते. काय बघितलं होतं? प्लेइंग कार्ड्स बघितले ते. आणि प्लेइंग कार्ड बद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती सांगितली. एकूण किती कार्ड असतात? 52 कार्ड असतात. त्याच्यामध्ये 26 कार्ड हे रेड असतात आणि 26 कार्ड कसे असतात? ब्लॅक असतात. आणि बाकी पुन्हा त्याच्यामध्ये काय पुन्हा 13-13चे पुन्हा फरक झालेले. त्यात फेस कार्ड किती टाइपचे असतात? 3 टाइपचे. आणि बाकीचे सगळे कसे असतात? नंबर असतात 1 to 10 पर्यंत सर्व नंबर असतात. ओके. मग आता प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये पण आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत. ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बघायचं आहे ते म्हणजे सॅम्पल स्पेस. काय बघायचंय? सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस काय ते आपण एकदा बघू पहिले. आता बघा बुक मध्ये पेज नंबर 170, पेज नंबर 170 मध्ये तुम्हाला सॅम्पल स्पेसचे सर्व तुम्हाला जवळपास एक फॉर्मॅट सर्व दिलेला आहे. हा सर्व व्यवस्थित चांगला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे सर्वांना. आणि तो पाठ पण करायचा आहे, कारण की तो जर पाठ असेल तर आपल्या पुढचे प्रॅक्टिस सेट वरती एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. मग याच्यामध्ये सांगितलं बघा, पहिलं काय दिलंय बरं? पहिले एक एक्झाम्पल याच्यात दिले. सॅम्पल स्पेस काय ते तुम्हाला मी सांगतो. मला एक सांगा, सपोज माझ्याकडे एक कॉइन आहे. काय बरं? एक कॉइन. आणि तो जर कॉइन मी जर टॉस केला, काय केला? तो कॉइन जर मी टॉस केला तर सॅम्पल स्पेस काय तयार होऊ शकतो याचा? सॅम्पल स्पेस म्हणजे सॅम्पल स्पेसचा अर्थ काय राहतो? सॅम्पल. काय काय तयार होऊ शकतं बरं? तर सॅम्पल स्पेस फॉर यस. सॅम्पल स्पेसचा अर्थ काय असणार आहे? फॉर यस. मग काय काय तयार होईल? कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं आपल्याला. मग एक तर हेड पडू शकतो किंवा काय पडू शकतो बरं? टेल. यालाच आपण काय म्हणतो? सॅम्पल स्पेस. हे काय असणार आहे? सॅम्पल स्पेस. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. पुढे काय आता आपल्याला? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस कसं लिहितात? NS याच्यात लिहितात. मग मी जर तुम्हाला असं म्हटलं, जर एक कॉइन जर मी टॉस केला तर NS ची व्हॅल्यू किती असेल? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती असणार बरं? 2. म्हणजे NS ची व्हॅल्यू किती असणार? इथं 2 असणार आहेत. येईल का लक्षात काय बोललो? सेकंड मी जर असं तुम्हाला म्हटलं, जर 2 कॉइन्स टॉस केले, काय केले? 2 कॉइन जर मी टॉस केले तर माझा सॅम्पल स्पेस काय बरं? सॅम्पल स्पेस फॉर काय असणार? येस. मग बघा कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं. मग बघा 2 कॉइन आहे, मी दोन्ही पण कॉइन काय केले? टॉस केले. तर एक पॉसिबिलिटी काय असेल? दोघांचं पण हेड हेड पडू शकतात ना. एक पॉसिबिलिटी काय आहे? हेड अँड हेड. दुसरी काय पॉसिबिलिटी आहे? टेल. टेल पण पडू शकते. किंवा अजून काय पॉसिबिलिटी आहे? एकाचा हेड पडेल आणि एकाचा काय पडेल? टेल. एकाचा हेड आणि एकाचा काय? टेल. तर पहिल्याचा टेल आणि दुसऱ्याचा हेड पण पडू शकतो. ही पण पॉसिबिलिटी आहे. म्हणजे टेल अँड हेड. याच्यापेक्षा काही जास्त पॉसिबिलिटी आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ जर 2 कॉइन जर टॉस जर केले तर सॅम्पल स्पेस काय तयार होतो? हेड हेड, टेल टेल, हेड टेल, टेल हेड. येईल का लक्षात? आणि जर मी आपण 3 कॉइन जर घेतले तर काय होईल? 3 कॉइन जर टॉस केले तर काय होईल? हेड हेड हेड, टेल टेल टेल, हेड हेड टेल, हेड टेल हेड, टेल हेड हेड, हेड टेल हेड. असं किती टाइम होणार आहे? 8 टाइम होणार. 8 टाइम होणार आहे. 8 टाइम. बरं, 2 कॉइनचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती होणार आहे? या 2 कॉइनचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल किती होणार आहे? 4. जर 3 कॉइन जर टॉस केले तर तो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती होणार बरं? 8 टाइम्स होणार आहे. 8 टाइम्स होणार आहे. 8 टाइम्स.
अशा प्रकारे तो काय तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहावा लागतात. येईल का लक्षात? जे ऑलरेडी तुम्हाला पेज नंबर 170 वरती दिलेले आहेत. आहे काही तिन्ही पण? बर. त्यानंतर सेकंड एक पुढचं एक आहे ते म्हणजे काय, कशाबद्दल दिले बरं? डायस बद्दल दिले. डाय. मग मला सांगा एक डाय जर आपण थ्रू केला किंवा फेकला खाली तर 1 पडू शकतो किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. मग याचाच अर्थ याचा सॅम्पल स्पेस किती होऊ शकतो? सॅम्पल स्पेस किती होईल? कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 2 3 4 5 6. आणि मी जर तुम्हाला विचारलं एका डायचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती असणार आहे, तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू किती असणार? 6. 1 2 3 4 5 6. लक्षात आलं का? नक्की. आता बघा जर हे एक मी डायस जर टॉस केला असेल तर, आता मी जर सपोज 2 कॉइन जर टॉस केले, काय केले मी? सॉरी 2 डाय जर मी काय केले? टॉस केले. 2 डायस जर मी टॉस केले तर सॅम्पल स्पेस काय होईल बघा. सॅम्पल स्पेस इकडे बघा काय म्हणतो मी. सॅम्पल स्पेस म्हणजे काय? टोटल डिटेल मध्ये लिहायचं असतं. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेसचा अर्थ काय? तो एक अंक लिहायचा असे ध्यान ठेवा फक्त. मग आता 2 डेट्स जर 2 डाय जर मी थ्रू केले किंवा टाकले काही किंवा फेकले तर काय होईल? एका डायचा 1 पडेल तर ऍट अ टाइम दुसऱ्या डायचा काय पडू शकतो? 1 पडू शकतो ना. सेकंड काय होऊ शकतं? पहिल्याचा 1 तर दुसऱ्याचा 2, पहिल्याचा 1 तर दुसऱ्याचा 3, पहिल्याचा 1 तर दुसऱ्याचा 4, पहिल्याचा 1 तर दुसऱ्याचा 5, पहिल्याचा 1 तर दुसऱ्याचा काय होईल? 6. हे पॉसिबिलिटी आहे. अजून पहिल्याचा 2 तर दुसऱ्याचा 1, पहिल्याचा 2 दुसऱ्याचा पण 2 पडू शकतो. दुसऱ्याचा तिसऱ्या वेळेस काय होणार आहे? 2 आणि काय होऊ शकतो? 3. अशा प्रकारे 6 6 6 6 अशा प्रकारे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती तयार होणार आहे? 36. लक्षात येईल का? आणि हे तुम्हाला लिहावं लागतं बरं का. पेपर मध्ये डिटेल 36च्या 36 पेअर्स तुम्हाला लिहावा लागतात. जर तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल विचारला असेल, सॅम्पल स्पेस जर विचारला असेल तर. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हटलं तर मग काय एवढं लिहायची गरज नसते. तुम्हाला फक्त 36 जरी माहिती असेल तरी चालतं. म्हणजे तुम्हाला पाठ करायचंय. लक्षात आलं का? नक्की एकदम. बरं. अजून काय दिलंय बरं? सपोज कार्ड बद्दल पण माहिती आहे. कार्ड. आणि कार्ड बद्दल जर तुम्हाला सांगितलंय तर एक पत्त्याचा कार्ड आहे, त्याच्यामधून कोणता पण एकच पत्ता जर आपण रॅन्डमली सिलेक्ट करायचा आहे तर किती सॅम्पल स्पेस तयार होणार आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशी किती होणार आहे? 52 पर्यंत. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? 52 पर्यंत. जर तुम्हाला असं म्हटलं की त्या प्लेइंग कार्ड पैकी फक्त फर्स्ट नंबरचेच पत्ते काय करा तुम्ही चॉईस करा. मग एक नंबरची किती असते? एक्का किती असतो? 4 प्रकारचा असतो ना. दुर्री सुद्धा किती प्रकारे असते? 4 प्रकारे. राजा सुद्धा किती प्रकारे? 4. राण्या सुद्धा 4. आणि जॅक सुद्धा किती असतात? 4. सगळे पत्ते एक एक पत्ता हा किती टाईपचा असतो? 4 टाईपचा असतो. एक लक्षात. हे तुम्हाला चॉईस करायला वगैरे विचारलं जाऊ शकतं. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला पेज नंबर 170 वरती दिलेली आहे. तो टेबल व्यवस्थित सर्व काढायचा आहे. व्यवस्थित हा टेबल व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. आणि तो थोडा पाठ करायचा प्रयत्न करून टाका. थोडा काय करा? पाठ पण करा तो. मग आता आपण काय करू? डायरेक्ट आता प्रॅक्टिस सेट 5.2 घेऊ. हे कळालं का? सॅम्पल स्पेस काय? याच्यात 2च गोष्टी आपण शिकलो. काय शिकलो बरं? सॅम्पल स्पेस. आणि दुसरं काय शिकलो आपण? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस कसा इंडिकेट करतात? NS. आणि सॅम्पल स्पेस कशाने इंडिकेट करतात? यस. सॅम्पल स्पेस लिहिताना नेहमी कशात लिहिला जातो? तो कर्ली ब्रॅकेट मध्ये. तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस हा डायरेक्ट काय लिहिला जातो बरं? नंबर लिहिला जातो. डायरेक्ट नंबर जो आहे तो नंबर लिहिला जातो. इथपर्यंत काही सरांना काही डाऊट राहील का? नाही. हे 2 फक्त व्यवस्थित लिहा, समजून घ्या. सॅम्पल स्पेस कर्ली ब्रॅकेट मध्ये टोटल लिहायला लावतो. टोटल लिहायचा असो जी काय आहे पॉसिबिलिटी ती.
आणि जर तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हटलं तर फक्त नंबर लिहायचा असतो. येईल का लक्षात? जो काही नंबर आहे तो पाठ ठेवा. एक्झाम्पलची प्रॅक्टिस केला तशी तुमचे पाठ होऊन जाते. एकदम सिंपल लेसन आहे. ह्या लेसनवर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजे. 7-8 मार्कांना हा पूर्ण लेसन आहे तुम्हाला बोर्डामध्ये. टोटल तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजे. सिंपल लेसन आहे. बर, आता प्रॅक्टिस सेट 5.2 बघूयात आपण. मग 5.2 चा आपण फर्स्ट एक्झाम्पल काय ते रीड करू. तुमच्या समोर क्वेश्चन आहे बघा. काय बरं? फॉर इच ऑफ फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट सॅम्पल स्पेस. काय लिहायला लावलं आपल्याला? सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस लिहायला लावलाय. म्हणजेच काय लिहायचं इथं आपल्याला? एस लिहायचं ना. सॅम्पल स्पेस लिहायचं म्हणजे काय लिहायचं? एस. अँड नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आणि दुसरं काय लिहायचं आपल्याला? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणजे काय लिहायचं आपल्याला? एन एस लिहायचं. अलग लक्षात? काय लिहायचं? एन एस लिहायचं. लक्षात दिले? मग आता आपल्याला काय एक्झाम्पल दिले. मग फर्स्ट एक्झाम्पल काय दिले बरं याच्यात? सब क्वेश्चनचं काय दिले बरं? 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रू सायमल्टेनियसली. मग आता बघा काय काय दिलं इथं? 1 काय दिलं आपल्याला? कॉइन. आणि 1 काय दिलं रे आपल्याला? बरोबर ना. मग आपण एक काम करू ना, याचं डिटेल मध्ये लिहू पहिले आपण. जर आपण 1 कॉइन जर टॉस केला तर त्याचा सॅम्पल स्पेस काय होणार आहे? व्यवस्थित लक्ष द्या इकडे काय म्हणतोय. काय म्हणजे बरं? कर्ली ब्रॅकेट मध्ये एक तर हेड असेल किंवा काय असेल? टेल असेल. बरोबर ना. आणि जर आपण 1 डाय जर टॉस केला तर त्याचा आला सॅम्पल स्पेस. इथं एस लिहायचं राहिला. फॉर यस काय होऊ शकतं बरं इथं? 1 2 3 4 5 अँड 6 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. एवढी पॉसिबिलिटी. पण ते काय म्हटले आपल्याला? 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रू सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजे काय? दोघं पण सोबत उडावले. तर मग ते काय कोणत्या प्रकारे काय होणार आहे? सॅम्पल स्पेस. मग सॅम्पल स्पेस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस कसं लिहायचं असं नेहमी करले. तर असं होऊ शकतं ना. सपोज एका हातात माझ्या कॉइन आहे आणि एका हातात काय बरं? डाय आहे. जर मी ते दोन्ही सोडले तर असं होऊ शकतं ना. एकतर कॉइनचा काय पडू शकतो? हेड. त्याच वेळेस डायचा काय पडू शकतो बरं? 1. काय होऊ शकतो? 1. किंवा दुसरा एक चान्स आहे, याचा जर हेड पडला त्याचा 2 पण पडू शकतो ना. बरं, तिसरा काय चान्स आहे? हेड पडला त्याचा 3 पण पडू शकतो. सांगता येत नाही. याचा हेड असेल तर याचा 4 पण. हेड आणि काय होऊ शकतो? 5. हेड आणि काय होऊ शकतो? 6. अजून काय पॉसिबिलिटी आहे का? येस. फक्त हेडच नाही, टेल पण पडू शकतो ना. मग आता काय होईल बरं? टेल 1, टेल 2, T3, T4, T5, T5 आणि T काय होणार इथं? 6. याच्यापेक्षा जास्त पॉसिबिलिटी राहील का? अशक्य, काहीच राहू शकत नाहीये. मग आपल्याला नंबर ऑफ तुम्हाला काय विचारलंय? सॅम्पल स्पेस. झालं आता सॅम्पल स्पेस. आणि दुसरं काय विचारलं आपल्याला? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे? हे 6 आणि हे 6 किती होणार आहे? 12. दिस इज आवर आन्सर. येईल का लक्षात? नक्की. एक कॉइन आणि एक डाय जर आपण सायमल्टेनियसली जर टॉस केला तर त्याचा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस दोन्ही पण आपण गोष्टी काढल्या. एस पण काढला आणि एनएस सुद्धा आपण काढला. येईल का लक्षात? नक्की. काय डाऊट राहील का? मग बघायचं सेकंड क्वेश्चन काय. सेकंड क्वेश्चन काय सांगतो बरं आपल्याला? 2 डिजिट्स आर फॉर्म. हे रब करतो. आता क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला? सेकंड वर. सब क्वेश्चन कोणता आहे? सेकंड. काय बरं सेकंड क्वेश्चन? 2 डिजिट नंबर आर फ्रॉम
using which digit 2, 3 and 5 without repeating a digit. डिजिटचं रिपिटेशन होता कामा नये. रिपिटेशनचा अर्थ काय, जर 23 आला तर पुन्हा 23 नाही यायला पाहिजे, याला आपण काय म्हणतो रिपिटेशन. इथं कोणत्याही प्रकारे रिपिटेशन होता कामा नाहीये. मग आता इथं कोणते कोणते डिजिट्स आहे बरं, नंबर ऑफ डिजिट्स कोणते सांगितले, 2, 3 आणि कोणते सांगितले आपल्याला, 5 सांगितले. मग याच्यापासून काय बनवायचं बरं आपल्याला, पहिल्यांदी सॅम्पल स्पेस. मग सॅम्पल स्पेस इन कर्ली ब्रॅकेट. किती डिजिट नंबर पाहिजे आपल्याला, 2 डिजिट पाहिजे ना, किती डिजिट 2. मग काय होऊ शकतो, 23 लिहू शकतो ना आपण. अजून काय लिहू शकतो, बर 25. बर आता काय लिहू शकतो, 32. त्यानंतर काय 35, 52 आणि काय लिहू शकतो 53. आता कुठं काय रिपिटेशन झालंय की नाही, म्हणजे एकूण किती टाइम्स लिहू शकतोय आपण, 6 टाइम्स. म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू किती राहणार तुमचा 6. एक क्वेश्चन लक्षात नक्की. अशा प्रकारे हा तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे. पहिले इथं संपला. फर्स्ट क्वेश्चन काय सर आहे ना, तुम्हाला फक्त काय लिहायला लावले, सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एवढंच लिहायला लावलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड काय, क्वेश्चन नंबर सेकंड बघा. द arrow is rotated and it stopped randomly on the dice. Find out on which color it may stop. आता काय दिलंय बघा, आपल्याला एक डायग्राम दिली आहे ना, डायग्राम. त्या डायग्राम एक काय दिलाय बरं, बाण पण दिलाय, एरो पण दिलेला आहे आणि तो डायस काय करायचा आपल्याला फिरवायचा आहे. तर क्वेश्चन असा विचारलाय का तो एरो जो आहे तो कोणत्या कलरवर थांबेल आणि त्याची पॉसिबिलिटी किती असणार आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा काय लिहायचं, तीच लिहायचं असणार आहे, बरोबर ना. नंबर ऑफ काय लिहायचं आपल्याला, सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ काय लिहायचंय, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस अँड काय लिहायचं आपल्याला, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. मग मला सांगा इथं डायग्राम वगैरे काढायचे तर काढा, क्वेश्चन मध्ये काढायचे डायग्राम वगैरे. मी डायरेक्ट आपण सॉल्व्ह करतो, तुमच्या समोर क्वेश्चन आहे म्हणून मी डायरेक्ट सॉल्व्ह करतो. मला सांगितलं कोणत्या प्रकारचे कलर्स आहे बरं, देर आर किती 6 आहे ना, 1 2 3 4 6 कलर्स. किती कलर्स आहे टोटल, 6 कलर ऑन द डाइस. किती कलर टोटल, 6 कलर आहे. 6 नंबर लिहा किंवा 6 अंक लिहा. एकूण किती कलर आहे बरं, 6 कलर आहे. मग या 6 कलरचा आपल्याला पहिल्यांदा काय लिहायचं असतं बरं, सॅम्पल स्पेस. मग सॅम्पल स्पेस फॉर काय असतं आपला, येस. आणि येस मध्ये आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये कोणते कोणते कलर आहे बरं ते लिहून टाका. कोणत्या बरं, रेड आहे, ऑरेंज आहे, अजून कोणता बरं, येलो आहे. तुम्ही पूर्ण लिहा बरं का. त्यानंतर कोणता बरं, ब्ल्यू आहे, त्यानंतर ग्रीन आहे आणि दुसरा शेवटचा कोणता आहे, पर्पल. पर्पल कलर आहेत. एकूण 6 कलर आहे ना, एकूण 6. म्हणजे हा काय झाला तुमचा आला सॅम्पल स्पेस. आणि दुसरं काय काढायचं आपल्याला, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. किती असणार आहे, 6. 6 कलर म्हणजे 6 असणार आहे. एक लक्षात, काय डाऊट राहील. क्वेश्चन नंबर 3 सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेट म्हणण्यापेक्षा टोटल चॅप्टर्स खूप सिंपल आहे. 7-8 मार्क हे हातचे असतात जर थोडाफार कधी अभ्यास केला तर. पण ते कधी केला अभ्यास पुढच्या 2-3 महिन्यात तर नाही याला बी गाडी अडकून जाते. बर आता आपल्याला कोणता क्वेश्चन आहे, आता क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय बघा. एक हे दिलाय मार्च महिना दिलेला आहे, मार्च 2019 दिलेलं आहे आणि काहीतरी दिलेलं आहे तिथे 31 डेज वगैरे दिले. क्वेश्चन काय आपण बघू. इन द मंथ ऑफ मार्च 2019 find the day on which the date is a multiply of 5.
म्हणजे आपल्याला अशी एक डेट शोधायची ज्याला कितीने मल्टिप्लाय झालं पाहिजे, 5 ने मल्टिप्लाय झालं पाहिजे. म्हणजे अशी कोणती कोणती डेट राहते, 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे आणि काय 30 आहे. म्हणजे टोटल किती डेट्स आहे या 6 डेट्स. बरोबर ना, 6 असणार आहे. बर, सी द गिवन पेज ऑफ द कॅलेंडर. इथं तुम्हाला कॅलेंडर पण देऊन टाकलेलं आहे आणि त्या कॅलेंडर मध्ये तुम्हाला कोणत्या डेट काढायचे आहे जेणे 5 ने मल्टिप्लाय होईल अशा. आणि ते तुम्हाला काय डेज काढायचे, ते काय काढायचे तुम्हाला नेमके डेज कोणते. बरोबर ना. मातीला काय करू बघा, डेट किंवा डेट्स विच आर मल्टिप्लाइंग बाय 5. 5 ने मल्टिप्लाय होणाऱ्या डेट्स कोणत्या आहेत त्या पहिल्या आपल्याला काढायच्या. जास्त काढू काय तुझं दुसरं नको, मला लक्ष. मग आता या कोणत्या कोणत्या डेट्स असणार आहे बरं, 5 या डेट कोणत्या आहे, 10, 20, 15, 20, 25 अँड काय असणार आहे 30 या डेट आहे. बट ह्या ज्या डेट आहे त्यांचे डेज विचारले ना आपल्याला, काय विचारले, डेज. मग आता मला सांगा त्या डेटचा काय करायचं आहे तुम्हाला, सॅम्पल स्पेस लिहायचा आहे ना. त्या डेटचा काय लिहायचं आहे, डेटचा सॅम्पल स्पेस ने विचारला आपल्याला, डेटचा विचारला, डेटचा सॅम्पल स्पेस. जर तुम्ही यालाच येस माशेल यालाच करली ब्रॅकेट टाकून दशात झालं वाटलं, असं नका करू. आपल्याला डेटचा सॅम्पल स्पेस विचारलेला नाही, आपल्याला कोणाचा सॅम्पल स्पेस विचारला आहे, डेटचा सॅम्पल स्पेस विचारला आहे. मग ह्या डेटला कोणते डेज आले त्याचं सॅम्पल स्पेस. मग सॅम्पल स्पेस इज इक्वल टू करली ब्रॅकेट मध्ये. मग मला सांगा 5 ला कोणती डेट आहे बरं, ट्यूजडे. कोणता आहे, ट्यूजडे. बरं 10 ला कोणती बरं, संडे आहे. 15 ला कोणता आहे बरं, फ्रायडे आहे. त्याच्यानंतर कोणता आहे आता 20 ला कोणता राहील, वेडनेसडे. त्याच्यानंतर आता कोणते राहील 25 म्हणजे काय राहील, मंडे. आणि शेवटचं कोणतं आहे 30 म्हणजे काय राहणार आहे, सॅटर्डे. अलग लक्षात. मग हा काय झाला आपल्याला, तुम्ही टोटल लिहा बरं का, ट्यूजडे, संडे, फ्रायडे, वेडनेसडे वगैरे वगैरे पूर्ण डेज लिहा. हा झाला आपला काय सॅम्पल स्पेस. आणि आपल्याला काय लिहायचं असतो अजून, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. मग नंबर ऑफ 1 2 3 4 5 आणि काय होणार आहे 6. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 6. येईल का लक्षात, नक्की सिंपल एकदम. आणि लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन काय फक्त फिलिंग द ब्लँक आहे. बघा लास्ट क्वेश्चन काय समोर तुमच्या, फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी. एक रोड सेफ्टी कमिटी आहे त्याच्याबद्दल माहिती काहीतरी. रोड सेफ्टी कमिटी ऑफ फ्रॉम 2 बॉईज. त्या कमिटीमध्ये किती बॉईज आहे बरं, 2 बॉईज, ज्यांचं नाव काय दिले B1 B2. आणि दुसरं कोण आहे बरं, अँड 2 गर्ल्स. बॅलन्स आहे G1 अँड G2. बरोबर ना, हे 2 दिले. Complete the following activity to write the sample space. आता हे काय ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायची. मग पहिले काय, कमिटी ऑफ 2 बॉईज काय म्हणते मग आता, फोर्थ क्वेश्चन आहे. बरं काय म्हटलं पहिल्यांदी, कमिटी ऑफ 2 बॉईज करली ब्रॅकेट मध्ये, करलीचे का नाही, बॉक्स आहे, बॉक्स असेल तर बॉक्स लिहा. मग आता ही 2 जे आहे कोण असणार आहे, B1 अँड B2. ओके. पुढे काय दिलंय बरं, सेकंड कमिटी ऑफ 2 गर्ल्स. मग काय जे असेल ते कमिटी ऑफ 2 गर्ल्स इज इक्वल टू काय राहणार आहे, G1 अँड G2. पुढे काय, कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. एकच मुलगी पाहिजे आणि एकच मुलगा पाहिजे आणि ती एकाच कमिटीत पाहिजे. मग आता हालच होणार आहे, 1 2 3
रोडच्या सेफ्टीपेक्षा यांची सेफ्टी पहा म्हणा आता काय काय बरं बॉक्स दिलाय मग पहिले कोण राहणार आहे B1 G1 बरोबर सेकंड कोण राहणार आहे ही दुसरीकडे जाणार आहे B1 G2 एकच आहे दोघांकडे गेले आता तिसरं काय असणार आहे बरं आता पोरगा बदलल मग आता काय बरं B1 सॉरी G1 आणि B2 होणार आहे आणि अजून काय नाही बरं G2 and B2 राहिला ना पुढे लिहिला हे 2 राहिला ना का नाही B1 G1 बरोबर ना नंतर काय राहू शकतो B1 G2 नंतर काय राहू शकतो B2 ते G1 B2 आणि 2 वाले राहिले ना मग आता G2 B2 का B2 G2 काय असेल तर अशा प्रकारे एक कमिटी रिपिटेशन आहे का कुठं काही बाकी आहे का कोणी सर्वांशी सर्वांबरोबर व्यवस्थित जुळलं आहे ह्या 3 क्वेश्चन मध्ये आपण फिलिंग केली येईल का लक्षात अजून आहे ना खाली काय आहे सॅम्पल स्पेस देअरफॉर आता काय सांगायचं आहे सॅम्पल स्पेस हा सॅम्पल स्पेस म्हणजे जे असतं तेच लिहायचं असतं ना म्हणजे काय होणार आहे B1 G1 अजून काय B1 G2 त्यानंतर काय G1 B2 आणि अजून कोण आहे G2 B2 झालं सॅम्पल स्पेस अजून काय विचारलंय का आणि जर विचारलं असतं खाली तर काय विचारलं असतं रे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले असते किती टाइम कमिटी बनवू शकतो ही 4 टाइम कमिटी आपण बनवू शकतो कळालं की आवरू नका थांबा कळाले सर्वांना अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 5.2 इथे संपलाय जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच